ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील केवणी रेती बंदर परिसरात अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर महसूल विभागाने आज शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी मोठी कारवाई केली। ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी हरिचंद्र पाटील आणि प्रांत अधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित खोले यांनी ही धडक मोहीम राबविली। या कारवाईत 5 सेक्शन आणि 8 बार्जसह सुमारे 8 ते 90 लाखाचा मुद्देमाल जळून व पाण्यात बुडून नष्ट करण्यात आला आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार केवणी खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रेती उपसा सुरू होता। याची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार अभिजित खोले यांनी पथक तयार करून धाड टाकली। खाडीतून चोरून आणलेली रेती साठवण्यासाठी माफियांनी खाडी किनारी 12 मोठ्या कुंड्या तयार केल्या होत्या। या कुंड्या 3 JCBच्या साहाय्याने पूर्णपणे तोडून टाकण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे ज्या जमिनीवर हे साठे करण्यात आले होते ती जमीन सर्वे नंबर 181चा ब राखीव वने क्षेत्र म्हणून सातबारावर नोंदवलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणी वन विभाग आणि कांदळवन संधारण घटकांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे। या मोहिमेत महसूल विभागासोबतच पोलीस दलानेही महत्त्वाची भूमिका बजावली। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तैनात होते। या पथकात मंडळ अधिकारी खारबाव, पडगा आणि मंडळ भिवंडी, सर्व संबंधित ग्रामीण महसूल अधिकारी, तलाठी, कांदळवन संधारण घटक ठाणे यांचे कर्मचारी सहभागी झाले होते। या धडक कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत। गेल्या काही काळापासून महसूल विभागाने रेती चोरीविरुद्ध कंबर कसले आहे। यापूर्वीही अनेकदा गुन्हे दाखल करूनही मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। मात्र आजच्या या व्यापक कारवाईत थेट मशिनरी नष्ट केल्यामुळे रेती माफियांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। प्रशासनाच्या या कठोर पवित्र्यामुळे परिसरातील बेकायदेशीर रेती उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। भविष्यातही अशाच प्रकारची कारवाई सुरूच राहील आणि पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा महसूल प्रशासनातर्फे देण्यात आला आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।